इथे उपस्थित माझ्या सगळ्या माता भगिनी, माझे बंधू, तमाम वडीलधारी मंडळी आणि या आरक्षण वाचवण्याच्या लढाईतल्या माझ्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, शरणू शरणार्थी, जय ज्योती, जय क्रांती, जय मल्हार, जय लहूजी आणि जय भीम. मित्रांनो, आपण जर भारताचा इतिहास बघितला, भारताच्या राजकारणाचा इतिहास बघितला तर आपल्याला दिसेल का हा भारताचा इतिहास आणि हे भारताचं राजकारण एक संघर्ष आहे. एक संघर्ष आहे दोन वर्गांमध्ये. तो दोन वर्गांना तुम्ही आहे रे, नाही रे असं पण म्हणू शकता आणि दुसऱ्या बाजूला प्रस्थापित आणि वंचित असं पण म्हणू शकता. आणि ही जी लढाई चालू आहे, हा जो संघर्ष आहे दोन वर्गांमध्ये, तो संघर्ष जितका धार्मिक आहे, जितका सांस्कृतिक आहे, जितका शैक्षणिक आहे, तितकाच धोरणात्मकपणे, सामाजिकपणे आणि राजकीयपणे. पण आपलं दुर्दैव आहे, आपल्या तमाम बहुजनांचं दुर्दैव आतापर्यंत हे राहिलेलं आहे की आतापर्यंतच्या या दोन्ही बाजूनी लढणारे दोन्हीही पक्ष हे प्रस्थापितांचेच आहेत. आपल्या ह्याच्यामध्ये पक्षच नाही राहिला, आपल्या ह्याच्यामध्ये स्थानच नाही राहिलं. दोन्ही जे पक्ष बोलतात, दोन्ही जे पक्ष भांडतात, ते दोन्हीही पक्ष अहिरेच्या बाजूनीच आहेत आणि ते दोन्हीही पक्ष प्रस्थापितांच्याच बाजूनी आहेत. आणि याचं तुम्हाला छोटं उदाहरण द्यायचं झालं तर आपण बघा, महाराष्ट्रामध्ये गेले 1.5 वर्ष मराठा आरक्षणासाठी एक वाद पेटला. महायुतीनी, महाविकास आघाडींनी, दोन्हीही पक्षांनी आपल्यापासून मराठ्यांचे मतं दूर होऊ नये म्हणून एक भूमिका घेतली की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. पण या दोन्हीही पक्षांनी कुठेही भूमिका घेतली नाही की बहुजनांच्या आरक्षणाला हात लावू देणार नाही. घेतली ही भूमिका कोणी घेतली ही भूमिका? फक्त वंचित बहुजन आघाडीने घेतली. उपस्थित पक्षाचे अध्यक्ष लेखाताई ठाकूर, अविनाश भोसीकर यांनी आणि रमेश बारसकर यांनी असं जिल्ह्यामध्ये जाऊन संघटना बैठक घेत एका प्रकारचं स्थळ या यात्रेच्या संदर्भात कोल्हापूर, मुंबईत आपण निघालो, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली या तिन्ही ठिकाणी सर्व पूरग्रस्त परिस्थिती आणि अशा असणाऱ्या या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये सुद्धा ओबीसीचे असणारे कार्यकर्ते, पक्षाचे असणारे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने जमत होते. ज्यांना येणं शक्य होतं ते सगळेच त्या ठिकाणी येत होते आणि ही यात्रा सफल कशी होईल आणि आपला प्रश्न कसा धसाच लागेल याच दृष्टीने त्या ठिकाणी बरोबर. आरक्षण हा असणारा एक सामाजिक प्रश्न, त्याला राजकीय वळण लागता कामा नये हे आम्ही असताना अगोदरपासून त्या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि म्हणून ही जेव्हा यात्रा संकल्पित केली त्यावेळेस ती पक्ष म्हणून राहील असं नाही तर ती सामाजिक म्हणून राहील. आणि या दृष्टीने आम्ही असं जे
या आरक्षणामधले स्टेक होल्डर्स आहेत, मग ती छगन भुजबळ असतील, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पक्षाचे असणारे पदाधिकारी असतील, शरद पवार आहेत, काँग्रेसमधले असणारे आहेत, आणि इतर आहेत. त्यांना आम्ही असं निमंत्रण दिलं